लोक जनशक्ती पक्ष जो आहे LGP पासवानांचा, त्याचा पण कुठेतरी तुम्हाला फायदा झालेला आहे, कारण त्यांनी RJDला धुळी पछाड दिली. नाही नाही, आमचे जेवढे पक्ष आहेत, LJP आहे, हिंदुस्थानी आवाम मोर्चा आहे, उपेंद्र कुशवाहा साहेबांचं त्यांचं राष्ट्रीय लोक मोर्चा आहे, सगळ्या पक्षांचा एकमेकांना फायदा झालेच असेल. देयर इज नो डाऊट अबाउट इट. म्हणून ते हे सामाजिक जे समीकरण होतं, हे कॉम्बिनेशन होतं, दॅट वॉज इनविन्सिबल. ते एकदम हे एस्टॅब्लिश झालेलं आहे. याला काही जबाब नव्हता यांच्याकडे, ते महागठबंधनकडे. ठाकूरजी, म्हणजे मतांची वाटणी झालेली आहे आणि त्याचा कुठेतरी फायदा NDAला झालेला आहे. आता जो कल येतोय, ज्या आघाड्या आहेत त्या सगळ्या तुमच्या बाजूने आहेत. कदाचित नितीश कुमार मुख्यमंत्री देखील बनू शकतात. मात्र निवडणुकीमध्ये नितीश कुमारांचा चेहरा नव्हता हो मुख्यमंत्री पदाचा. नाही, चेहराच नंतर डिक्लेअर केली सगळ्या पार्टीने. बाकी पार्टीमध्ये काही हे नव्हतं. बीजेपीनं नंतर डिक्लेअर केली, पण सुरुवातीपासून त्यांचंच नाव होतं की ही इज लिडिंग द पार्टी, ही इज लिडिंग दिस कॉम्बिनेशन, ही इज लिडिंग दिस गठबंधन. त्याच्यावर अजिबात काही हे नव्हतं, डाऊट नव्हता. पण एकेकाळी ठाकूरजी भाजपचा नितीश कुमारांवर अजिबात विश्वास नव्हता. म्हणजे एक वाक्य होतं अमित शहांचं की पुन्हा कधीही मी नितीश कुमारांना जवळ करणार नाही. नाही, हे ते काय राजकारणात हे चालतं हो. त्याला काय, ते एक दोन वेळा ते RJD बरोबर गेले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं असेल. त्यानंतर मोदींनी स्वतः हातात घेतलं सगळं. आणि ते हे जे या इलेक्शन मध्ये, इलेक्शनच्या सुरुवातीलाच सांगितलं की वी आर गोइंग टू दिस इलेक्शन विथ द लिडरशिप. ठाकूरजी एक आठवण करून देतो. नितीश कुमार असे बोलले होते की मी मरण पत्करीन, मी पुन्हा भाजपच्या वळचणीला जाणार नाही. सगळं हे राजकारणात असं येतात स्टेटमेंट, ते येतात. त्याला काय, दॅट इज नॉट हे, म्हणजे फक्त सत्तेसाठी एकत्र आले, फक्त सत्तेसाठी एकत्र आले. सत्तेसाठीच इलेक्शन असतं ना, दुसरं कशासाठी असतं? इलेक्शन कशासाठी लढवतो आपण? सत्ता आणि ऍडमिनिस्ट्रेशन गव्हर्नमेंटसाठीच बनवतो ना. हाच पत्रकार शैलेंद्र परांजपे तुम्हाला एक प्रश्न विचारताय. ठाकूरजी, एक प्रश्न विचारतो की तुमचे नेते जे आहेत नितीश कुमार, ते आता 5व्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. ते पंतप्रधान झाले तर आवडेल का तुम्हाला? तुम्ही माझ्या जागेवर असता, तुम्हाला आवडलं नसतं का? नाही, माझं सोडून द्या, मी कुठल्याच पक्षाचा नाहीये. परंतु नितीश कुमार पलटूराम आहेत, तर 5व्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा RJD बरोबर जाऊन केंद्रातलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करतील, ह्याची काही खात्री? काही असू द्या, तुम्ही त्यांना पलटूराम सांगा, 5वा वेळ होत आहेत, आणि ते बिहारचं त्यांनी कल्याण केलेलं आहे. देयर इज नो डाऊट अबाउट दॅट. म्हणून देशाचं कल्याण करावं का त्यांनी? पीपल हॅव अप्रिशिएटेड हिज गव्हर्नमेंट. नाही, देशाचं कल्याण करायला मिळावं का त्यांना? देशाचं कल्याण करायची संधी मिळावी असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे प्रसंगी तेजस्वींच्या बरोबर जावं, मुख्यमंत्री व्हावं, आणि नंतर मोदींचं सरकार पाडून पंतप्रधान व्हावं आणि देशाचं कल्याण करावं, इतकं वाटतं का तुम्हाला? जास्तच कल्पना करताय तुम्ही. कल्पनाला तुम्ही एकदम कुठे घेऊन जाताय ते बघा. तुम्ही राजकारणात काही अशक्य नसतं म्हणून विचारतो, एक शक्यता म्हणून. नाही, हे तुम्ही जे म्हणताय ते अशक्य आहे. बर, मी महाजन सरांकडे येतो. महाजन सर, बघा, ठाकूरजी बोललात की नितीश कुमारांनी कल्याण केलेलं आहे बिहारचं. ठीक आहे ना, ते त्या एका आघाडीत असल्यामुळं त्यांना अशी विधानं करणं भागच आहे. तरी पण तटस्थ दृष्टिकोनातून जर पाहिलं तर काही सेक्टर्समध्ये नितीश कुमार यांचं एक इतक्या वर्षातलं गुडविल आहे. आपल्याला आठवत असेल तर नितीश कुमार दुसऱ्यांदा निवडून आले तेव्हाच चर्चा चालू होत्या की आता ते पंतप्रधान होणार, आता ते पंतप्रधान होणार. आता पुन्हा तोच मुद्दा, आता पुन्हा तेच सगळं उकरून काढण्याचा प्रयत्न होत आहे. पण कालच्या वैभवाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना आज विचार आणि वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. हे जेव्हा कळेल तेव्हा निवडणूक काय किंवा इतर कार्यक्रम काय, एक लेव्हल प्लेईंग हे निर्माण होईल. आत्ता काय झालं आहे, निवडणूक प्रचाराची आजची अवस्था जर बघितली तर आता यावेळच्या निवडणुकीचा अपवाद आहे. कारण या वेळच्या निवडणुकीमध्ये शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या 3 विषयांवर जास्त चर्चा झाली. ते बरोबर आहे, ते आवश्यकही आहे. पण त्या पलीकडे जाऊन
उदाहरणार्थ महिलांना दर 5 वर्षांनी ठराविक रक्कम द्यायची आणि त्यामुळं मतं मिळतात असं म्हणायचं. याच्याऐवजी महिलांच्याबद्दल, महिला योजनांच्याबद्दल एक निवडणूक ते दुसरी निवडणूक यामधल्या 5 वर्षांच्या काळात ज्याला सबलीकरण म्हणतात त्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. ते कोणीच करत नाही. सगळे त्या निवडणुकी